हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? आज सकाळी मस्त हेअर वॉश केला आणि सोबत चहाही ठेवला होता. आज फक्त चहाच होता, नाश्ता नव्हता. पण मला चहामध्ये आज शंकरपाळी खायची होती, जी मी खायला घेतली. तुम्ही चहामध्ये शंकरपाळी खात असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कपाटाची अवस्था बघू शकता. मी घराची पूर्ण क्लीन केली होती डे 1 आणि डे 2मध्ये. पण कपाट हे आवरायचं राहिलंच होतं. म्हटलं गावावरून आल्यावर आवरून घेता येईल. पण ते म्हणता म्हणता दिवस सरत गेले आणि खूप दिवस झाले माझं ते काम पेंडिंगच राहिलं. आज मी वेळेत वेळ काढला आणि म्हटलं आज कितीही काही झालं ना तरी आज कपाट हे आवरूनच काढायचं. मग काय सकाळी लागली ना कपाट आवरायच्या तयारीला. आणि कपाट आवरता आवरता तुमच्यासोबत मला काही गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे ही की मी एक जो काल व्हिडिओ सांगितला तुम्हाला इंस्टावर अपलोड केला होता, त्याच्यानंतर मला मिलियनमध्ये व्ह्यूज गेले, हजारोमध्ये लाईक्स आले, हजारोमध्ये शेअरिंग झाली, खूप साऱ्या कमेंट्सही आल्या. आणि त्या कमेंट्समध्ये काही खूप छान कमेंट्स आल्या ज्याच्याने मला खूप एनर्जी मिळाली की मी पुढचे व्हिडिओही काही कुकिंग काही डेली व्लॉग्स अपलोड नक्की करणार. पण काही बॅड कमेंटही आल्या. त्याच्यावर मला हेच म्हणायचं आहे की लोक माणसांना तर नावं ठेवतात, निदान अन्नाला तरी नाव ठेवू नका. जे मी बनवलं ते आपण खातो, ते अन्न आहे, त्यालाही तुम्ही नाव ठेवता. असो, सोशल मीडियावर बॅड चांगले कमेंट्स कोणी काही म्हणो, पण आपलं जे काम आहे, आपलं जे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे. मला चांगलं एक क्रिएटर बनायचं आहे आणि हे स्वप्न माझं ॲक्च्युली खूप दिवसापासूनचं होतं, जे मी आत्ता या जर्नीमध्ये स्टार्ट केलं आहे आणि ते मी पूर्ण करणार. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित होणार हे मला माहिती आहे. चला मग आजही एक पार्सल आलं जे मी घ्यायला खाली गेली होती आणि हेही पार्सल परीसाठीच होतं. आणि पार्सल मागवायचं कारण हेच आहे की तिच्या दिवाळीचे काही पैसे जमा झाले होते जे तिने माझ्याजवळ दिले होते. खरचण्यापेक्षा मी तिला डेली यूजसाठी असे काही कम्फर्टेबल कपडे मागवते. नंतर तिने तो ट्राय केला आणि काढायलाच रेडी नव्हती. तसंच तिला मी क्लासला घेऊन गेली, क्लासला सोडलं आणि खूप उन्हाचं मी घरी आले. चला तर मग फ्रेंड, बाय.